दैनिक ऐक्य, मेडिको सोशल. लेखन आणि वाचन जगदीश हिरेमठ. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड ही अंगीभूत व्हावी. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड ही अंगीभूत व्हावी. कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला आपल्या कष्टापलीकडे काहीतरी बोनस मिळतं. त्यामध्ये आनंदी भाव असतो. उपकृत पेक्षा कृतज्ञता ही वेगळी असते, कारण यामध्ये कुठलीही परतफेड करण्याचं ओझं मनावर नसतं. कृतज्ञतेची भावना क्षणिक किंवा भावनिक असू शकते. उदाहरणार्थ, काही चांगली गिफ्ट मिळाली तर वाटते ती भावना. ग्रॅटिट्यूड मनाचा एक मूड असू शकतो, ज्यामध्ये खूप हेलकावे असतात आणि तो एक स्थायी भाव किंवा स्वभाव सुद्धा असू शकतो. अर्थात कृतज्ञतेमध्ये क्षणिक अवस्थेतून स्थायी भावापर्यंत आपली उन्नती झाली तर आपल्या अवतीभोवती आनंदाचे डोह निर्माण होऊ शकतात. मनानी, बुद्धिमत्तेनी शिकून आणि वाचून ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं जमू शकतं. अशी व्यक्त होणारी व्यक्ती नम्र आहे वगैरे म्हटलं जातं आणि 4 जणांनी तसं म्हटल्यास त्या व्यक्तीच्या अंगावर बऱ्याच मोठी मास चढतं. असा नम्रपणा आचरणात आणणारी एक व्यक्ती एका आध्यात्मिक गुरुस म्हणाली की हम तो आपकी चरणों की धूल है. हुशार गुरु म्हणाले, आप तो धूल से भी खराब और बदतर है. असं म्हणता क्षणीच मान आणि डोकं झुकवलेली समोरची व्यक्ती ताडकन सरळ झाली म्हणे आणि ग्रॅटिट्यूड वगैरे गेलं कुठेतरी, डोळ्यात विखाराचा ॲटिट्यूड आला. असं म्हणतात की कृतज्ञता वाटणं, व्यक्त करणं यासाठी आपणच कृतज्ञ व्हावं लागतं, असावं लागतं. आपल्या स्वभावाचा तो अविभाज्य भाग असावा लागतो. एखादी उच्च प्रतीची गाडी इतकी वेल मेंटेन्ड असते की ती उभी असताना इंजिन चालू आहे हे फक्त हात लावल्यावरती व्हायब्रेशन्सनी कळतं. पण प्रसंग आल्यावर तीच गाडी 200 किलोमीटर स्पीडनी पण धावू शकते. तसंच ग्रॅटिट्यूड आपल्या स्वभावाचं एक परमनंट बॅकग्राऊंड म्युझिक असावं. त्यातून आपल्या अवतीभोवती संगीत आणि संगती निर्माण होऊ शकते. असं म्हटलं जातं की कृतज्ञता कुणाप्रती नसते, कुणासाठी नसते. जे घडलं, बोनस मिळालं, त्यातल्या आनंदात, त्या भावनेत समोरची व्यक्ती भिजून जाते. आपणच ग्रॅटिट्यूड व्हावं लागतं. एवढं आध्यात्मिक आणि जड मला तर काही खरं कळत नाही. पण या संदर्भात एक गोष्ट आठवली. एका छोट्या गावात एक सच्चा शिक्षक मरण पावतो. अतिशय कर्मठ असे धर्मगुरू त्यावेळेला परगावी गेलेले असतात. काही आठवड्यांनी ते कठोर वाटणारे धर्मगुरू शिक्षकांच्या कुटुंबाला चुकून एका वेगळ्याच समारंभात भेटतात. मृत शिक्षकाच्या वडिलांचे हात ते पटकन हातात घेतात. एकही शब्द बोलला जात नाही. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत राहतं. डोळ्यात पाणी आलेले धर्मगुरू आजवर कोणीच पाहिलेले नसतात. त्या शिक्षकांनी गावावर केलेल्या संस्कारांची ग्रॅटिट्यूड धर्मगुरूंनी फक्त व्यक्त केली नाही, ते स्वतः ग्रॅटिट्यूड झाले. मीरा, राधा यांच्या भजनामध्ये रवींद्र जैन लिहितात की दोघींच्या तृप्तीमध्ये फरक होता. राधाने कृष्णावरती विजय मानला नाही, मीरेने भक्तीमध्ये कधी हार मानली नाही. त्या दोघीही ग्रॅटिट्यूडच्या फक्त मूर्तिमंत उदाहरणे नव्हत्या, साक्षात कृतज्ञताच होत्या. कृतज्ञता जेव्हा आपल्यात येते तेव्हा 3 गोष्टी घडतात. भूतकाळाचा आढावा येतो, वर्तमान काळात सुकून येतो आणि भविष्याची झलक दिसू लागते. किल्ली लागलेली गाडी पळाली की लहान मूल निर्जीव खेळणं असूनही आनंदून जातं. आता आपला विचार करा, का कोण जाणे, छातीच्या पिंजऱ्याचे स्नायू हलतात, पिंजरा पसरतो, फुफ्फुसं मोठी होतात, न दिसणारी हवा आत जाते आणि प्राणवायू आत जातो. शरीरातला CO2 बाहेर येतो, श्वासातलं O2 त्यात जातो, ॲसिड बेस बॅलन्स सांभाळणं जातं, त्यातून एक सजीव थिरकत राहतो. सगळंच अद्भुत. आणि हे अव्याहत नकळत चालू असतं आपलं श्वसन. अशा एका अद्भुत विश्वाचा आपण भाग आहोत, हेच नतमस्तक होण्यास पुरेसं आहे. आपल्या असण्याचंच आपल्याला कौतुक वाटायला हवं. ग्रॅटिट्यूड अशा प्रकारे वाढू लागली तर होणारी प्रत्येक गोष्टच भारी वाटू लागते.
आता हेच बघा ना, प्रार्थनेमध्ये आपला आवाज कोणाला तरी ऐकवला जातो, ध्यानधारणेमध्ये कोणाचा तरी आवाज आपण ऐकत असतो असं म्हणतात. कृतज्ञता न ऐकवते न ऐकते, ती फक्त असते. ती शब्दातून व्यक्त होण्याचीही गरज नसते. सकाळी सकाळी एक वाफाळलेला चहाचा कप हातात येण्यासाठी आसामच्या एका शेतकऱ्यापासून चेन सुरू होते. त्या चेनमधल्या एकानेही आपलं काम नीट केलं नाही तरी आपल्याला चहा मिळणार नाही. इथूनच कृतज्ञ वाटण्याची सुरुवात होऊ शकते. होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कायनात मधली किती प्यादी हल्ली याचा विचार केला गेला तर ग्रॅटिट्यूड बळावत जाते आणि हळूहळू तो तुमचा स्थायी भाव होऊन जातो. पेल्यातली सर्व सुखदुःखाची वादळं मग त्यात लपेटून जातात. गुगल केल्यास 50 थिंग्स टू फील ग्रेटफुल अबाउट अशी एक लिस्टच आपल्या समोर येते. असो, मला तर हे साध्या साध्या गोष्टी आवडतात की मेडिको सोशलसाठी मला संधी मिळाली, काहीतरी लिखाण होत गेलं, लोक वाचत राहिले आणि आता पॉडच्या स्वरूपात वाचन करून सुद्धा परत तुम्हा सगळ्यांना भेटता येते. काही बरे वाईट कॉमेंट्स येतात. काही का असे ना, यात फार मोठी ग्रॅटिट्यूडचीच भावना आहे.